महाराष्ट्राचे आद्यदैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझं नमन वंदन. सन्माननीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित सर्व अतिथीगण आणि आपण सर्व बालगोपाल, सर्वप्रथम सर्वांना शिव छत्रपती जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आवाज येत नाही म्हणजे तुम्ही मराठी नाही आहेत वाटतं. चला असू द्या. आता सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की राजे शिवछत्रपती यांनी विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले, बरोबर. आता विजापूर हे आदिलशाहीची राजधानी आणि आदिलशहाचा कालखंड आपण बघितला तर 1490 ते 1680 म्हणजे जेमतेम 200 वर्षाचा कालखंड या आदिलशाहीच्या भातावर होता. आदिलशाहीचा संस्थापक युसूफ आदिलशाह हा त्यापूर्वी असणाऱ्या बहमनी राज्यावरच्या विजापूर संस्थानामध्ये सुभेदार होता आणि या विजापूरच्या सुभेदारीची कालांतराने सुभेदारी भेटली ती शिवाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे शहाजी राजांना. शहाजी राजानंतर त्याच सुभेदारीचा वारसा पुढे नेत शिवाजी हे छत्रपती शिवाजी झाले. शिवाजी ते छत्रपती शिवाजी हा कालखंड शिवरायांच्यासाठी मला असं वाटतं की खडतरच होता, कारण त्या काळात इंग्रज, डच, पोर्तुगीज, मुघल, निजामशाही, आदिलशाही इत्यादी परकीय साम्राज्य संस्था अस्तित्वात असताना स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करणं ही फार मोठी कल्पना होती आणि शिवाजींनी ती केली. आता म्हणतात ना, एखाद्या विद्यार्थ्याच्या जडगडणीत किंवा एखाद्या रिसर्च स्कॉलरच्या जडगडणीत त्याच्या गुरुचा खूप मोठा हात असतो आणि शिवरायाच्या जडगडणीत जिजाऊंचा खूप मोठा हात होता. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी नाव ठरवण्यात आलं अशी आख्यायिका आहे, अशी समज आहे. शिवाजीराजे भोसले यांचा आपण परिचय बघितला तर शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे, शहाजी राजांचे वडील मालोजी राजे आणि मालोजी राजे निजामशाहीमध्ये अहमदनगरमध्ये काय होते, सुभेदार होते. त्यांना तिथे राजा ही पदवी मिळाली होती. शिवाजी महाराजांच्या 8 पत्न्या होत्या. सर्वात पहिली पत्नी सईबाई, दुसरी पत्नी सोयराबाई, तिसरी पत्नी आता मी नाव विसरलो तुझं, पण तिसऱ्या ज्या पत्नी होत्या त्या महाराजांच्या अगदी जवळच्या होत्या. अगदी महाराजांचा अंत, महाराजांची सरण, महाराजांची चिता जळत असताना त्यांनी त्यांच्या चितेवर स्वतःचे बलिदान दिलं. महाराजांच्या ज्या पहिल्या पत्नी सईबाई होत्या त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज, सर्वांना माहितीच आहे. छावा पिक्चर तुम्ही बघितलाय की नाही, तर त्या संभाजी महाराजांची आई म्हणजे सईबाई. संभाजी महाराजांविषयी आपण सांगायचं झालं तर संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांची 2 अमूल्य रत्न होती. संभाजी महाराजांचा इतिहास असा खडतर आहे की संभाजी महाराज वय वर्ष 13 असताना त्यांनी एक ग्रंथ लिहिला. नाव त्याचं काय होतं मित्रांनो, बुधभूषण. वयाच्या 13व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारा तो संभाजी. आपण वयाच्या 13व्या वर्षी काय करतो, गिल्ली दांडू आणि क्रिकेट खेळतो. आपल्याला इतिहास आठवायला पाहिजे, मागे जायला पाहिजे. संभाजी महाराजां व्यतिरिक्त राजाराम महाराजांनी सुद्धा तंजावरमध्ये आपलं राज्य स्थापित केलं होतं. हा सगळा इतिहास बघितला आणि महाराजांची पार्श्वभूमी घेतली तर महाराजांचे मावळे तोकडेच होते. अफजल खानाचा वध आपण इथे बघितला. अफजल खानाच्या वधामध्ये त्यांनी जी आपली कामगिरी बजावली ती अतुलनीयच होती. तुम्हाला सर्व सुचत असेल, तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की अफजल खाना व्यतिरिक्तही पावनखिंडीची लढाई खूप जोरदार झाली होती, बरोबर की नाही.
या पावनखिंडीमध्ये झालं होतं काय? सर्वांनी लक्ष द्या. पावनखिंडीमध्ये झालं होतं काय? पावनखिंडीमध्ये पन्हाळा गडावरून महाराजांना विशाळ गडावर जायचं होतं. आता पन्हाळा गड आणि विशाळ गड हा अंतर आहे जेमतेम 65 किलोमीटर. किती किलोमीटर? 65 किलोमीटर त्यांना जायचं होतं. पण शर्त एकच होती की महाराजांनी घोड्यावर जायचं नाही. का? कारण पन्हाळ्याला जो गडा देणारा सिद्धी कोण होता? जोहर. तो टाकून होता. तो त्याला बघत होता. शिवाजी महाराजांना तो बघत होता. जर शिवाजी महाराजांच्या घोड्याचे जर आवाज त्याला गेला तर शिवाजी महाराज तिथे भेटणार होते आणि कैदेत जाणार होते. ठरलं मग रात्रीच्या वेळी 9 ते 10 वाजता शिवाजी महाराज 600 मावळ्यांना घेऊन विशाळगडाकडे कूच करतात. विशाळगडाकडे पायी जातात. दगड, डोंडे, काटे, दऱ्या खोड्या जीवाची पर्वा न करता रात्रीच्या 9 ते 10 वाजता शिवाजीचे मावळे 600 मावळे विशाळगडाकडे कूच करतात. सकाळी 6 वाजता ते पावनखिंडीमध्ये पोहोचतात. कुठे पोहोचतात? पावनखिंडीमध्ये. आता पावनखिंडीमध्ये 6 वाजता पोहोचल्यानंतर पावनखिंडी अशी होती की त्या खिंडीमधून 2 ते 3च माणसं जाऊ शकत होती. पावनखिंडीच्या नंतर फक्त 3 तासाचा अंतर वाचला होता, 14 ते 15 किलोमीटर. पण तो सगळा सपाट प्रदेश होता. आणि त्या सपाट प्रदेशामध्ये त्या सिद्धी जोहरचा जो दुसरा सलग्नित सरदार होता सिद्धी मसूद, याला ते अगदी सोपं होतं. सिद्धी मसूद 500 लोकांचा फौजफाटा, ज्याच्यामध्ये 2500 सैनिक पायदळ होते, 2500 सैनिक घोडदळ होते. अगदी सहज 600 मावळ्यांना त्यांनी काय काटलं असतं, कापून फेकलं असतं आणि शिवाजी महाराजांना तिचेच पराजय झाला असता. पण सरते शेवटी बाजीप्रभूंनी सक्त लढवली. त्यांनी असं ठरवलं की महाराज तुम्ही इथून निघावेत, मी 300 मावळे घेऊन पावनखिंड लढवेल आणि जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर जाऊन तोफेची आवाज देत राहणार नाही तोपर्यंत मी लढतच राहील. बाजीप्रभूंनी ठरवलं की त्या 5000 गनिमींना, शत्रूंना आपण पावनखिंडीमध्येच अडवू आणि विशाळगडाकडे कूच करणाऱ्या महाराजांना आपण साथ देऊ. कारण स्वराज्याची मसाल तेवत ठेवणारा त्या काळी एकच आणि एकच राजा होता, तो म्हणजे राजा शिवछत्रपती. आता ठरलं. बाजीप्रभूंनी काय केलं? 300 जी लोकांची, सैनिकांची, मावळ्यांची फळी होती त्यापैकी 100 सैनिक त्यांनी त्या खिंडीच्या मुखाची उभे केले. त्याच्यानंतर त्यांनी 30 ते 35 मावळ्यांची बॅकअप फळी त्याच्या मागे ठेवली. त्यानंतर त्या खिंडीच्या वर 5-5 लोकांचे असे 2 गट ठेवले आणि सरतेसरती 40, 50, 60, 70 जे वाचलेले मावळे होते त्यांनी खिंडीच्या मागे उभे ठेवले. हा होता महाराजांचा गनिमी कावा. आणि महाराज सर्व जगामध्ये गनिमी काव्यासाठीच प्रसिद्ध होतो. गनिमी कावा आपण म्हणतो गुरिल्ला वार, म्हणतो की नाही? तर महाराजांचा हा गनिमी कावा त्या पावनखिंडीमध्ये बाजीप्रभूने प्रत्यक्षात अंमलात आणला होता आणि विशाळगडावर महाराजांची जी तोफ होती ती तिथे त्यांची तेवत राहिली होती. आता सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा सिद्धी मसूद तो 300 मावळ्यांना बघतो आणि विचार करतो की अरे 300 मावळे 5000 सैनिकापुढे टिकाव धरणार काय? रात्रीचे 9 आणि सकाळचे 6 असे 52 किलोमीटर हे सैनिक चालत गेले होते. पण मनाने आणि शरीराने थकले नव्हते. त्यांनी एक सुद्धा अन्नाचा जो थेंब, अन्नाचा जो निवाला होता आणि पाण्याचा थेंब स्वतःच्या पोटामध्ये घेतला नसता. एवढी एक निष्ठा मावळ्यांमध्ये शिवाजी प्रति होती. आणि ठरलं, युद्ध चालू झालं, सैनिक येत होते आणि प्रत्येक सैनिकाला हे बाजी प्रभूचे जे मावळे आहेत ते चिडत होते, कापत होते. आता याचा वर्णन तुम्ही बाजी प्रभू नावाच्या मूवीमध्येच बघू शकता. एकीकडे शिवाजी महाराजांचे मावळे आणि दुसरीकडे गनिमी सिद्धी मसूदचे सैनिक. या सिद्धी मसूदच्या सैनिकांना शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी सकाळच्या 9 वाजेपासून ते सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत झुंजत ठेवलं.
अपेक्षित होतं की महाराजांनी 14-15 किलोमीटरच्या अंतर फक्त 3 तासात विशालगडावर जाऊन काबीज करायचं, विशालगडावर जाऊन पोहोचायचं. या 3 तासामध्ये हे संपूर्ण 300 मावळे 5000 मावळ्यांना अडवणार एवढी वाट होती. पण झालं नेमकंच. पुन्हा एकदा विशालगडावर जयवंत दळवी आणि सुर्वेराव नावाचे जे 2 सुभेदार होते ते पण विडा घालत होते. ते पण महाराजाला बघत होते. ते पण महाराजाला टिपून बघत होते. सरते शेवटी महाराजांनी वेळ घेतला आणि वेळ घेतल्यानंतर सायंकाळी 6 ते 7च्या सुमारास महाराज पन्हाळगडा विशालगडावर पोहोचले आणि तोफेचा आवाज आला. पण इकडे तो आपला बाजीप्रभू लढत होता आणि लढताना त्याच्या अंगावर अशी जागा उरली नव्हती की जी रक्तबंबाळ झाली नव्हती. इकडे सिद्ध मसूद वैतागला होता आणि त्याने वैतागून एका बंदूकदाराला बोलावलं आणि बंदूकदाराने काय केलं त्या आपल्या बाजीप्रभूवर निशाणा ठेवला. पण त्या खिंडीत असणारे 300 सैनिक सगळे रक्तबंबाळ होते आणि रक्तबंबाळ असल्यानंतर त्या बंदूकदाराला विचार पडला की मी मारू तर मारू कोणाला. अरे बाजीप्रभू या 300 मावळ्यामध्ये कोण आहे. मग हा सिद्धी मसूद बोलतो, अरे जो सबसे लाल हुआ होगा वही बाजीप्रभू है, मार दे उसको. बंदूकधारी पुन्हा एकदा त्या सगळ्या मावळ्यांकडे बघतो आणि विचार करतो, अरे सगळे ते सगळे बाजीप्रभू सारखे लढतात, मी मारू तर मारू कोणाला. सरते शेवटी त्याच्या बंदुकीतून गोळी जाते आणि त्या बाजीप्रभूच्या शरीरावर पडते, लागते. तेवढ्यात तो बाजीप्रभू पडतो. पण अजूनपर्यंत महाराज विशालगडावर पोहोचलेच नव्हते, कारण तोफेचा आवाज आलाच नव्हता. आणि तोफेचा आवाज आला नव्हता. महाराजांची एकनिष्ठ हा बाजीप्रभू पुन्हा उठला. पुन्हा 1, 2, 3, 4, 5 तास सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत जोपर्यंत तोफेवरचा आवाज येत नाही तोपर्यंत लढत राहिला. कारण त्याने महाराजांना वचन दिलं होतं. काय वचन होतं. महाराज तुम्ही सुखरूप जावा, जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत मी इथे लढत राहील आणि कायमचा तो लढतच राहिला. सरते शेवटी तोफेचा आवाज आला आणि महाराज बाजीप्रभू तिथे वीर मरण झाले, एकत्र प्राण झाले. आता एवढं एखाद्या माणसाविषयी एखाद्या राजाविषयी हे आत्मीयता हे बळ येतेच कुठून. एखाद्या या गोष्टीवरून आपल्याला एक शिकायला पाहिजे की आपल्याला एखाद्या ध्येयाविषयी एकनिष्ठता दाखवायला हवी. जोपर्यंत आपण एकनिष्ठता दाखवत नाही तोपर्यंत आपण आपल्या करिअरमध्ये सक्सेस होत नाही. सक्सेस नावाचा मंत्र या बाजीप्रभूच्या पावनखिंडीच्या लढाईमधून आपल्याला सर्वांना दिसते. मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी या बाजीप्रभूच्या पावनखिंडीच्या लढाईमधून प्रेरणा घ्यावी आणि आपलं करिअर छान बनवावं. ये आज प्रोग्राम रखा है और इस कार्यक्रम में आपने बहुत अच्छा प्रदर्शन किया, उनके बारे में जानकारी हासिल करने का प्रयास किया और वो जो महान हमारे देश के एक व्यक्ति के रूप में नहीं तो एक जिनको हम छत्रपति कहते हैं क्या हो गई है, लेकिन हमारे महाराष्ट्र में जो सबके पूजनीय जो है, पूरे महाराष्ट्र के पूजनीय वो है हमारे छत्रपति शिवाजी महाराज. और उन तैयार करें. उस समय माता जिजाऊ उन्होंने शिवाजी महाराज को ऐसा शिक्षित किया कि हमारे जो लोग हैं वो दूसरे जो सरदार होते थे और दूसरे के राज्य में वो अपनी जान गंवाकर उनका संरक्षण करते थे, लेकिन हमारा खुद का राज्य, खुद का स्वराज्य हम कैसे बनाएं, और उसका पूरा प्रशिक्षण बचपन से ही
उनकी माता ने, जिजा माता ने उनको दिया। उसका पराक्रम जो है वो अपनों के लिए देना चाहिए, ये मन में उनके भावना थी और उनके लिए उन्होंने प्रयास किया कि हमारा एक स्वराज्य होना चाहिए जिसमें हमारे ही लोग होंगे, हमारे लिए हमारे ही लोग पूरा सर्वस्व बलिदान करेंगे और हमारे लोगों का संरक्षण, हमारे लोगों को एक अच्छे विकास की तरफ ले जाने वाला ऐसा हमारा स्वराज्य होना चाहिए। ये माता जिजाऊ का सपना था। उसका जमाव किया और उसमें ऐसा नहीं था कि कोई एक विशिष्ट वर्ग के लोग, उन्होंने सभी जाति, धर्म, पंथ कोई भी हो, सभी को अपना लिया और उनमें ये नींव डाली कि हमको हमारा स्वराज्य बनाना है। हम दूसरे के लिए नहीं लड़ना है, हम खुद के लिए लड़ना है। खुद का स्वराज्य निर्माण करके हम उसमें लड़ेंगे और हम में वो ताकत है, हम में वो हिम्मत है, वो हम करके दिखाएंगे। और उसमें बहुत सारे लोगों को इकट्ठा करके अपने जो बाल जो वो और सबको इकट्ठा करके उसमें बाजी प्रभु जो देश पांडे जी है वो कौन से थे? ब्राह्मण थे। जीवा महाले वो कौन थे? वो नावी थे। मदारी मेहतर। तो जब सभी लोगों को, सभी जाति, धर्म, पंथ के लोगों को इकट्ठा करके हमारा स्वराज्य होना चाहिए और हमारे ऊपर कोई अन्याय अत्याचार नहीं करना है, ये सोच शिवाजी महाराज ने, और उन्हीं ही बदौलत उन्होंने अपना जो सभी के मन में एक विश्वास पैदा किया, एक धारस बनाया उनमें, और ये अच्छा अपना सैनिक, एक मावड़ों का एक पूरा फौज बनाते वो दुश्मन के प्रति और हमारा क्या जो अस्तित्व है वो सिद्ध करने के लिए वो तैयार हो गए। फोर्ट होंगे तो ही हम सुरक्षित रहेंगे। और जब उन्होंने विजय प्राप्त किया किलों के ऊपर, तब प्रतापगढ़ में उन्हें क्या मिला पता है क्या? उन्होंने बहुत सारा धन मिला। शिवाजी महाराज को 3 बार धन मिला। जो सत्कर्म करते हैं, जो अच्छे कार्य करते हैं, उनको सभी शक्तियां जो होती है वो प्रोटेक्ट करती है। और शिवाजी महाराज का ध्येय था कि एक हिंदवी स्वराज्य जिसमें कोई भेदभाव न हो, सब एक समान हो। और उसी बदौलत उन्होंने अपना योगदान देने का प्रयास किया। जिस समय उनका जो एज था खेलकूद करने का, उस समय उन्होंने अपना स्वराज्य निर्माण के लिए अपना योगदान देने का प्रण किया था। और इसी बदौलत जब और उनको अपने आप को जो धन है वो मिलता गया। शिवाजी महाराज ने जब प्रतापगढ़ को हासिल किया, उस समय प्रतापगढ़ घूमने के लिए कैसा है करके जा रहे थे। जाते समय वो एक जो पालकी होती थी उसमें बैठ के जा रहे थे। उनका जो जरी का जो पट्टा था वो एक बेर के पेड़ को लटक गया। लटकने के बाद उन्होंने बोला कि रुको, कुछ मुझे साइन मिल रही है। उन्होंने बेर को नीचे देखा। ऑब्जर्वेशन, माइन्यूट ऑब्जर्वेशन था शिवाजी महाराज जी का। और उनको पता चला कि मुझे जो यहां रोका गया है बेर के पेड़ ने, निश्चित इसमें कुछ होगा। और जब उन्होंने वहां खुदाई की तो निश्चित रूप से बेर का पेड़ था, उसके नीचे इतना धन उनको मिला। और वही धन से शिवाजी महाराज ने अपना जो आर्म जो है, सेना है,
उनको ज़्यादा जो आर्म की जरूरत होती है, शस्त्र होते चाहिए, वो उसी ढंग से उन्होंने खरीदा और अपना जो आर्म है, जो अपना सैनिक है, उसको मजबूत बनाया। उपयोग उन्होंने सिर्फ अपनी सेना कितना मजबूत हो उसके लिए उन्होंने खर्चा किया। शिवाजी महाराज को दुनिया में मानते हैं। शिवाजी महाराज ऐसे एक में एक राजा थे कि जिन्होंने अपने सैनिकों का भी, जो हमारे जो सैनिक होते हैं, उनकी गरज, उसकी जरूरत क्या है, उनकी जरूरतें कौन सी है, ये भी उन्होंने ज्ञात किया और उनके जरूरतों के हिसाब से उनको चाहिए क्या और उनको क्या होना चाहिए, उनको क्या देना चाहिए, उनकी पूरी जरूरतें पूरी करने वाले एकमेव राजा यानी छत्रपति शिवाजी महाराज अपनी जान की बाजी लगाते थे। और ऐसे जान की बाजी लगाने वाले जो लोग उनको मिले थे, क्यों मिले थे? ताकि उनका भी वो प्रोटेक्शन करने के लिए वो सक्षम थे। एक बार यह हुआ कि शिवाजी महाराज वो अपने रायगढ़ में थे शायद, उसी समय में वो रात को प्रवेश करना चाहते थे, अपने किले के अंदर जाना चाहते थे। वहां एक सैनिक खड़ा था, वो बोला कि महाराज मैं आपको, आपका नियम जो है वो नियम के हिसाब से मैं आपको यहां जो किले में प्रवेश नहीं करने दूंगा। शिवाजी महाराज बोले कि मैं राजा हूं, मैं राजा हूं, मुझे अंदर जाने दीजिए। तो उस समय में किले में जो प्रवेश होता था, उस समय में क्या होता था, वहां जो संरक्षक जो रहते थे वो दोनों साइड में रहते थे ये दरवाजे से, और कोई भी अंदर नहीं आ सकता। ये पर्टिकुलर नियम था कि उस समय के बाद कोई भी किले के अंदर में नहीं जाएगा। और वो जो कानून है वो खुद महाराज ने बनाया था। जब महाराज को थोड़ा देर हो गई और वो टाइम के बाद जो पर्टिकुलर समय था, उस समय के बाद में कोई भी अंदर आ नहीं सकता था, कोई भी बाहर जा नहीं सकता था। और तब उस समय में शिवाजी महाराज जब अंदर जाने के लिए आए, तब वो सैनिक जो सेवक थे वहां खड़े दरवाजे के पास, उन्होंने मना किया कि महाराज ये इतना समय हुआ है और आप ही के रूल के मुताबिक, आपने जो रूल बनाए हैं उसके मुताबिक आप किले के अंदर नहीं जा सकते। महाराज ने बोला कि मैं महाराज हूं, मैं राजा हूं, और मुझे अगर आप अंदर जाने के लिए अगर रोकते हैं तो मैं आपका सर जो है कलम कर दूंगा, यानी सर काट लूंगा। उन्होंने बोला, जो रक्षक थे उन्होंने बोला कि महाराज हमें मंजूर है, लेकिन वो कल तक जब 5 बजे तक जो मुझे जो कार्य दिया है यहाँ किले का रक्षण करने के लिए, तो मैं वो पार करूंगा, वो मैं उसका जो मुझे दायित्व दिया है वो मैं निभाऊंगा। और उसके बाद में अगर मेरा सर भी आप कलम करते हैं तो कोई बात नहीं। महाराज को बोला कि आप अंदर नहीं जा सकते जब तक कल का सुबह 4 या 5 बजता नहीं है। उसके बाद में आप हमारे जो फोर्ट है उसके अंदर जाने के लिए मैं आपको परवानगी दे सकता हूं। तो उनको अगर पकड़ लिया तो वो क्या करते हैं, हाँ मेरा यो है, उसको फोन लगाओ, उसको फोन लगाओ, करते हैं कि नहीं? मेरा ये आमदार साहब है, मेरा ये हमारा पहचान का एसपी साहब है, उनको मैं फोन लगाता हूं। लेकिन शिवाजी महाराज ना रूल किसी को तोड़ने दिया और ना खुद रूल तोड़े। तो ये थे महान ऐसे व्यक्तित्व, और वही है छत्रपति शिवाजी महाराज।
तो ये बहुत सारे शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज के बारे में हम बोल सकते हैं, बहुत सारी बातें कर सकते हैं, लेकिन हम जब छत्रपति शिवाजी महाराज की जय अगर बोलते हैं तो हम खुद सोचना है कि क्या उन्होंने बताए हुए और उन्होंने जो जीना जिया है उनको हम स्वीकार करते हैं। हम कभी कभी जब शिवाजी महाराज की जयंती आती है तो बढ़िया मस्त भगवे पहनते हैं, माथे पे टीला लगाते हैं भगवा, और इधर उधर शिवाजी महाराज जी को घोषणा करते हैं। लेकिन खुद को पूछिए कि क्या मैं शिवाजी महाराज ने जो अपना पूरा बलिदान दिया अपने मावड़ों के लिए, क्या हम उनके दिए हुए रास्ते पर चलने का प्रयास कर रहे हैं? क्या हम उसको सच्चाई से हम जीना जीते हैं? सिर्फ जय शिवाजी जय भवानी बोलने से काम नहीं होता, उनको विचारों को अपनाने से काम होता है। और हम इतना ये है कि हम उनको पढ़ते नहीं हैं। शिवाजी महाराज को इतना सारा हमारे पास साहित्य है, उनको कभी नहीं पढ़ेंगे। जो हमको जो बताया गया है वो ही सुनते हैं, और वो जो बताया जाता है वो अपने स्वार्थ के लिए शिवाजी महाराज का उपयोग करते हैं। हम पॉलिटिक्स में देखते हैं तो शिवाजी महाराज पर्टिकुलर ये मराठे का, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पर्टिकुलर ये समाज का, उनको हम बांट चुके हैं। लेकिन ये जो महान व्यक्ति होते हैं वो किसी एक समाज के नहीं होते, ये पूरे समाज के होते हैं और पूरे लोगों के होते हैं। उनको हम कभी पढ़ते नहीं। जो बताया जाता है कि ये शिवाजी महाराज मराठों के हैं, लेकिन आप अगर बाहर जाते हैं, मैं आसाम में था तब मुझे बोल रहे थे कि आप शिवाजी महाराज के मराठे हो। ऐसा नहीं बोला कि आप शिवाजी महाराज के ऐसे ये जात के वो जात के, उन्होंने बोला है कि जहां छत्रपति शिवाजी महाराज है वहां से आप है, यानी आप महाराष्ट्र के हो, महाराष्ट्र के यानी आप मराठा हो, शिवाजी महाराज के आप अनुयायी हो। तो ये जो सोच है हमको बदलना है। हमारी सोच ऐसी होनी चाहिए कि हम सब एक है, और हमारे जो महान विभूतियां है वो हमारे सब के लिए उन्होंने अपना पूरा बलिदान न्यौछावर किया और हमको एक अच्छा बनाने के लिए प्रयास किया। तो आज आप जो हमने और आप सब लोगों ने मिलके जो छत्रपति शिवाजी महाराज इनकी जो जयंती के रूप में हम मनाए हैं, लेकिन हमको इतना ही याद रखना है कि छत्रपति शिवाजी महाराज का जो जीवन है, जीवनी है, उसको पढ़े, उसको याद करे। किसी के ऊपर या अपने अपने स्वार्थ के ऊपर उसको अलग अलग हिस्सों में बांट दिया है, उसके ऊपर विश्वास मत रखिए। अब खुद पढ़िए, शिवाजी महाराज को खुद पढ़ने का प्रयास कीजिए, तभी आपको पता चलेगा कि शिवाजी महाराज ये कैसे महाराज थे, उन्होंने लोगों के लिए क्या किया और उन्होंने पूरे समाज को क्या दिया है, ये आपको समझ में आएगा। हम पढ़ते कम हैं और जो कोई भी आपको बताते हैं वो हम अनुकरण करते हैं और वही सोचते हैं कि वो सही है, लेकिन हम खुद पढ़ना सीखो। छत्रपति शिवाजी महाराज इनकी प्रतिमा को विनम्र अभिवादन करता हूं, और आज इस प्रोग्राम में, इस कार्यक्रम में वो सब ऐसे ही आप हमेशा कोई भी कार्यक्रम रहे उनमें भाग लेंगे, ऐसी मैं उम्मीद करता हूं। और छत्रपति शिवाजी महाराज की